हाय हॅलो नमस्कार, मी तितिक्षा तावडे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. माझ्या चॅनलवर मी ट्रॅव्हल, फूड, BTS, स्किन केअर असे अनेक व्हिडिओज बनवत असते. पण आजचा व्हिडिओ खूप जास्त खास आहे कारण आजचा व्हिडिओ आहे अ डे आउट विथ मी. माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक ब्लॉगच्या खाली, प्रत्येक व्हिडिओच्या खाली ही कमेंट असतेच की डेली व्लॉग्स कर, आणि ते काही मी कन्सिस्टंटली करू शकले नाही. बट येस, मी प्रयत्न कायम केला आहे आणि असे खूप ड्राफ्ट माझ्याकडे असेच पडले आहेत जे अजूनही कंप्लीट झाले नाहीये. पण आजचा व्हिडिओ काही करून मी पोस्ट करणार आहे कारण मी जे रिसेंटली क्वेश्चन अँड आन्सर केलं होतं त्यामध्ये सुद्धा मला असे अनेक क्वेश्चन आले की तू डेली ब्लॉग कधी सुरू करणार आहेस बरं. आणि म्हणूनच मी आजचा हा ब्लॉग खूप सिरियसली करायचं ठरवलं आहे. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्यावर फिरायला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी. मी गेली 4 वर्ष जायचा प्रयत्न करते पण काही ना काही होत आहे, तिकीट्स मिळत नाहीयेत किंवा शूट असतं किंवा काहीतरी असतं आणि मला जाताच आलं नाहीये. येस, मी चालले आहे मुंबई इंडियन्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचला. सो एक्साइटेड. ऑलमोस्ट 4 वर्षांनी. येस, 2021 मध्ये मी गेले होते. कोणती मॅच बघितली तेही मला आठवत नाही. बट येस, एक गोष्ट आहे की मी ज्या कोणत्या मॅचला जाते, ऑफकोर्स मी नेहमी मुंबई इंडियन्सच्या मॅचला जाते, पण दरवेळेला मुंबई इंडियन्स जिंकली आहे. आज सुद्धा मुंबई इंडियन्स जिंकणार. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की काल मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे चान्सेस आहेत की आज सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो आणि मॅच रद्दबिद्द. हा 4 वर्षांनी चालले मी, हे असं होऊन चालणार नाही. त्यामुळे लेट्स जस्ट होप की असं काही होणार नाही. मी ऑलमोस्ट रेडी आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी जायचे मॅचेसना तेव्हा ऑफकोर्स वानखेडेला, तेव्हा दरवेळेला असं व्हायचं की काहीतरी उगाच ड्रेसअप होऊन जायचं. तर अजिबात असं मॅचेसच्या वेळेला करायचं नाही. मॅच वगैरे बघायला कधी जाल वानखेडेला तर हे एवढं साधं जावं ज्यामध्ये तुम्ही उड्या मारू शकता, ज्यामध्ये तुम्ही हे असं करायची गरज नाही पडत. ॲक्च्युली असं करू शकता, कितीही नाचू शकता किंवा कितीतरी धक्क्यांमधनं जाऊ शकता स्वतःच्या शरीराला इजा होऊ न देता. मी चालले आहे माझ्या भाच्याबरोबर, सनील, आणि माझ्या भावाबरोबर साईश. आम्ही तिघं कायम कॉन्स्टंट आहोत ऑलमोस्ट, फक्त एक मॅच वगळता. बट ही जवळपास माझी 4थी मॅच आहे IPL जी मी बघायला चालले आहे. 7:30ची मॅच आहे. आता आम्ही साधारण 3:30ला निघणार, 4, 4:15ला भेटणार आहोत आणि मग मला कॉफी प्यायची आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी मला सनीलने सांगितली अशी की हल्ली म्हणे आरती सुद्धा होते गणपती बाप्पाची, त्यामुळे मला ती सुद्धा आरती मिस करायची नाही. त्यामुळे थोडं आधी जायचं आहे आम्हाला स्टेडियमला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कॉफी सुद्धा मस्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही जाणार आहोत. मध्ये तुम्हाला फन फॅक्ट्स देत राहीन. पण थँक्यू सो मच, तुम्ही ठरवलं आतापर्यंत. जर का आजचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात, आय एम शुअर तुम्ही पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघणार आहात. खूप धमाल होणार आहे, खूप मजा येणार. त्यामुळे आजचा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. बाय. मला सगळं चेक करून मी निघाले आहे. आता जर का काही राहिलं असेल तर नॉट माय फॉल्ट. खरं तर आपल्याला स्टेडियममध्ये फार काही लागतच नाही. इनफॅक्ट ही बॅग जी काही मी घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि सनग्लासेस आणि चावी वगैरे आहे, तर ते सुद्धा मी कारमध्ये ठेवणार आहे सनीलच्या. तशी आपल्याला काहीच गरज नसते स्टेडियमवरती कसलीच कॅश वगळता. तर मी सगळं घेतलंय. खिडक्या बंद, पाऊस आत येणार नाही. गेटमधनं बाहेर पडले आणि एका क्षणात मला ऑटो मिळाली आहे. सो इट्स लाईक अ गुड डे. फायनली मला 15 मिनिटं वेट करायला लावून माझे जेंटलमॅन ब्रदर्स अँड भाचा आहेत. काय याला अर्थच नाही. सनीलने स्पेशली मॅच साठी ही गाडी घेतली आहे आजच, कारण तिकडे पार्किंगचा इश्यू होतो. बिग पीपल बिग प्रॉब्लेम. पावसाळी वातावरण तर आहे. लेट्स सी. नक्की पूर्ण होणार. डकवर्थ लुईस, बापरे एवढं. हे तसं आहे. 0.5 मध्ये गाडी मोठी वाटते. ऑटो आहे असे मॅन्युअल आहे. यात कमी नाही घेतलं तरी मी बघ हे काय थिएटर मध्ये जाते ना आपण, स्टेडियम मध्ये कवर्ड असतं असं काय. अरे हा शिट, जेव्हा तुला एकदा कॅच आला होता तुझ्या हातात, लेवल 2 होतं ते. आधी शकतो सुपला शॉट मारला जर सुपला पॉइंट. आज कुठे जायचंय? कुठेही व्हेज खायला. आय एम अ व्हेजिटेरियन.
हे कधी झालं तर येतच नाही मग. हे कधी झालं म्हणजे आज बुधवार आहे. माहित मग फिश खायला घेऊन चला मला रात्री 12 वाजता. चिकन खात नाहीस? नाही खात. कधीपासून? झाली 4 वर्ष. वर्ष? येस 4 वर्ष. बटर चिकन खाल्लं मी परवा बटर चिकन नाही खाल्लं. तू नाही खाल्लं. पण मला दुसरं काहीतरी खायला घेऊन चला कुठेतरी छान ठिकाणी. तिकडे काय मी आधी मिळत नाही गोरेगाव साईडला. छे गोरेगाव साईडला हा अमर पावभाजी जूला. ती तू ब्लॉक केलेला असतो. हां जी तेच अमर. हा तिकडे जाऊ शकतो. तिने तो ब्लॉक केलेला चांगली असते आणि त्यांनी इथे पण ठाण्यातून उघडलंय ना अमरवाल्यांनी. पण ती आम्ही खाली तर अशी एवढी अमेझिंग नव्हती. बेकार होती त्याची काय तरी चवच नव्हती. ब्लॉग मध्ये नको रे बिचारे रे. आम्हाला ऑन द वे भरपूर ट्रॅफिक लागलं. एवढं एक्सपेक्टेडच नव्हतं ट्रॅफिक लागणं. पण लकीली आम्ही आरतीसाठी आणि कॉफीसाठी वेळेत निघालो होतो. त्यामुळे तसा काही मॅचच्या टायमिंगवरती फरक पडला नाही. आणि ऑल्सो खूप दिवसांनी मी मुंबईच्या बाजूला आले त्यामुळे मला खूप जास्त बरं वाटत होतं. मजा येत होती आणि मी खूप जास्त एक्सायटेडसुद्धा होते मॅचसाठी. प्लस मला कळलं की 5:30 वाजता ट्रायडंटवरनं निघणारे टीम तर कदाचित त्यांची बस दिसेल वगैरे. सो मला या सगळ्या गोष्टी खूप जास्त एक्साईट करत होत्या. मग फायनली खूप मेहनतीने आम्ही वानखेडेजवळ पोहोचल्यानंतर पार्किंग शोधायला लागलो. बराच वेळ आम्हाला पार्किंग काही सापडेना. अनेक ठिकाणी बघितलं आणि मग फायनली पिझ्झा बाय द बेच्या इथे समोर आम्हाला एक पार्किंग स्पॉट सापडला. आणि तेही तब्बल 700 रुपीज पार्किंग चार्जेस भरून. किती किलोमीटर चालायचं आहे? किती किलोमीटर? एक असतं. जास्त एकच एक दीड जास्तीत जास्त दीड. चल लावूया ना बघूया. 1.5 किलोमीटर. हे ऊन सूर्य. चला चालूया. सूर्य आला. मला भूक लागली आहे. खाऊया. मिक्स कोल्ड कॉफी आहे का? एक माणूस आहे त्याच्याकडे खूप मोठं बंडल आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तिकीट्स आहेत. भरपूर मॅचच्या तिकीट्स आहेत आणि त्याला खूप फोन्स येत आहेत आणि सगळेजण येऊन त्याच्याकडनं तिकीट्स घेत आहेत. पैसे देताना कोणी दिसलेलं नाही आहे. मुद्दा असा आहे की गेली 4 वर्ष आम्हाला तिकीट न मिळण्याचं कारण हा माणूस आहे का? काय स्कॅन करतोय? पे करतोय. हो नाही पैसे देत आहेत 4 वर्षांपूर्वी असं करायचो की डिरेक्टली बुक माय शोवरनं तिकीट्स काढायचो. आम्ही निवांत ग्रुपवरती डिस्कस करायचो कुठल्या तिकीट्स हव्यात कुठल्या नाही. पण ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी आम्हाला तिकीट्स मला सगळे सोल्ड आउटच येत होतं. त्याचं कारण काय आहे? काय नाही राहत आहे. बघू विचार नाही मग विचार ना. त्यांना जाऊ दे त्यांच्या समोर उगाच नको. बबलू विचारायला चाललाय काय सीन आहे. ॲटलीस्ट त्याचा नंबर घे फ्युचर रेफरन्ससाठी. जा बबलू गेला. बमकन बघितला मी फोन फेकून देऊ शकते इतकी डरतो त्याने. मला बोलला की एंजल वन हे ॲप आहे ना पुरं आपलं शेअर मार्केटचं. तर त्यांनी स्पॉन्सर केलं IPL ला. तर मग ते त्यांचे जे ब्रोकर्स आहेत ना त्यांच्यासाठी फक्त ते तिकीट्स आहेत. तर तो माणूस होता तो डिस्ट्रीब्युशनसाठी तिथे थांबलेला आणि फक्त जे ब्रोकर्स लोक आहेत ना त्यांना तो फक्त ते तिकीट देत होता. त्याला मी विचारलं की फ्युचरमध्ये जर तिकीट हवी असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो का? तो बोलला नाही. तो घरी जा. काय वाईब आहे यार. मजा येते. हे बघा ना सगळे कसे तुमचे यार मजा येते. हे वेगळं काय सगळं तर चौघजण बोलत होता ना. झालंच पोहोचलोच. आरती मिस नाही करायचं. चालायचं आपल्याला. किती किलोमीटर होतं? तडान. पोहोचलाय.
ऐक ना, आजची मॅच जिंकलं तर काय आणि हरलं तर काय सांग बरं. जिंकलं तर मुंबई क्वालिफाय आणि हरली तर परत नेक्स्ट मॅच वरती अवलंबून राहायचं. चला आता बॉन्ड वाढवण्याचा क्षण आहे. आता तुझा मॅटर होणार. आता माझा मॅटर बिटर काय नाही, मग मी सरळ जाणार. माझा भाऊ तिकडे आत कसं काय सोडलं मला काय. मला हे किती भारी आहे. हो वाव. ओके थँक्यू. ही पाचवी कुठे आहे. खाल्लं पाचवा की वरण. ही आहे का आपली. 228-29 पुढे असेल. ही छान हिरते यार. ही मला आवडलंय. कसलीच भारी, कसलीच भारी आहे. आणि मला फ्री टी शर्ट पण मिळाले. अरे हरभजन पण आहे. कुठे आहे रॉबिन उत्तप्पा. व्हाईट शर्ट आणि ब्राऊन जॅकेट. ओ मग कुठे आहे तो रॉबिन उत्तप्पा. नाही त्याला मी नाही दिसणार. मला तो झूम मध्ये दिसतोय. हो हा किती वेगळा दिसतोय. कसं वाटतंय आफ्टर 2 years. मस्त व्ह्यू आहे खरोखर. मस्त भारी वाटतंय. भारीच वाटतंय. वाव अरे गो. हो जाएंगे पर स्प्रिंग लगता है एक्चुअली. बिचारे माझे भाऊ 4 वर्षांनी आले रे. काय झालंय कट कट. अरे थांब बिम बघ सगळ्यांचे. आता नाही होणार. अरे तसंच आहे. आता सगळ्यांचं नाही होणार. एकच प्रे करायला सांग आपल्यासाठी. 2 साईडला कोणी येऊ दे नको. इकडे आणि इकडे कोणी नको बसायला. खरं तर मला यांच्याही बाजूला बसायचं नाही. इतकं गरम होतंय. काय झालं. काही कोणी बोललं तरी तू आताच तिथे बसलीस तर पहिल्यापासूनच. पण आता कोणीतरी येईलच ना बसायला. यार एक निर्णय चुकला. खरं तर फुल डेनिम्स मध्ये पण नाही यायला पाहिजे. शॉर्ट्स. कॅच प्रॅक्टिस चालली आहे. हे बघितलं का. पाय करतोय बघ तो त्याला. काय करतो चंपक.
ऍक्च्युली लवकर येऊन बसलोय आरतीसाठी. अजून आरती झाली नाही. होणार आरती होणार. आरती होणार. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. फोर गेस करूया. It's time for us to welcome the 173. 220 220 190. The opening batter for Mumbai Indians. Mumbai Charata. Jersey number 45. The one and only Rohit Sharma. 7, 5, 3. Ganpati Bappa. ला 3 विकेट्स, 100 रन्स, 3 विकेट्स इन 13 ओव्हर्स. 40 बॉल किती 119 फॉर सनील सावंत. 40 बॉल 119. काय वाटतं? सनीलने सांगितलं होतं की 220 होतील, त्यासाठी 40 बॉल 89 मला. आणि माझ्यासाठी 40 बॉल 72 हवे. माझा सगळ्यात सेफ माझंच वाटतंय सध्या तरी लॉजिकली. काही लॉजिकली नाही आहे. सनील जसं म्हणणं की 15व्या ओव्हर पर्यंत काय आहे, बिल्डिंग द इनिंग्स. दे आर बिल्डिंग द इनिंग्स. आता हा नेमका बॉलच्या वेळेला जाणार आहे. इधर देखो, बॉल डाल रहे बॉस. हो तेरे, मला 30 बॉल 60 हवे. आताचा बॉल काहीतरी म्हणणार आहे. 80 उचाट. चांगली बॉल टाकला. 30 बॉल 80 हवे. आणि इकडे सगळ्या विचारून 104 झाले. 1 रन कमी करणार. 104 हवे. ह्या बॉल पासून आता फक्त कॅमेरा चालूच ठेव. सुरूच ठेव. बघा घडामोडी घडतच घडामोडी घडत राहणार आहेत आता. चला आपल्याकडे येतो वाटतं. Mumbai Indians के फैंस जोर से बोलो, जीतेगा भाई जीतेगा.
181 टू विन. मी 173 म्हटलं होतं. 190. त्यामुळे माझ्या जवळ आहे. टफ होती. नाही कोणाला विचारते 173 सांगितलं होतं. 190 सांगा. त्याला मी वेगळं सांगायचंय. 173, 190 आणि 180 झाले. 180. अरे नंबर दे. 7 आणि 10. जोरात वारा येतोय. पाऊस पडणार आहे. जर के.एल. राहुल पहिल्या 6 ओव्हरमध्ये जर आउट झाला ना के.एल. राहुल तर मुंबई जिंकणार. कोण जिंकणार? मुंबई. चला बारीक बारीक पाऊस सुरू झालाय. विकेट गेली असावी. आम्ही निघालो नंतर खूप गर्दी होते म्हणून. पोहोचलो आम्ही चालत चालत. दमलो. एका अर्थी खूप बरं झालं की आम्ही वेळेत निघालो, कारण आम्ही जवळपास एक 15-20 मिनटं चालून गाडीत बसलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर जवळपास 45 मिनिट्स प्रवास करून आम्ही विलेपार्ले म्हणजेच अमर ज्यूस सेंटरला पोहोचलो. खरं तर फार डिस्कशन करण्यासारखं काही नव्हतं, पण सनील आणि बबलू ते पहिल्यांदा आलं होतं त्यामुळे मग त्यांनी जरा मेन्यू बघितला. पण आम्ही इव्हेंच्युअली तिघांनीही चीज पावभाजी ऑर्डर केली, जी इकडची फेमस आहे. त्याचबरोबर या दोघांनी फ्रेश लाईम सोडासुद्धा घेतला भर पावसात. येस. आणि त्यांना जेवण खूप जास्त आवडलं इथलं. आणि बेस्ट पार्ट वॉज इकडची सर्व्हिस. एवढ्या पावसातसुद्धा त्यांनी किती फास्ट सर्व्हिस दिली. आमचं खाऊन झालं आहे. खरं तर झोप येते आता. चला. ॲक्च्युली काल रात्रीच मला घरी आल्यानंतर ब्लॉग संपवायचा होता, बट मी इतकी दमले होते, मला इतकी झोप आली होती की मी पुढचं काही शूटच करू शकले नाही. सो आय जस्ट वॉन्टेड टू थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी. आणि रिअली मीन्स अ लॉट टू मी. आणि जर का तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लगेच सबस्क्राईब करा. मी जास्तीत जास्त ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि जे जे मला छान इंटरेस्टिंग वाटतं ते सगळं रेकॉर्ड करत असते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत असते. कालचा दिवस एकदम भारी होता. खूप जास्त अनहेल्दी खाण्याचा होता. आणि आज सकाळी सकाळी येस व्हॉट्सअप आपले पाठवले मोका. येस येस. सो या एनिवे थँक्यू सो मच आणि भेटू पुन्हा. बाय.